आणि खेडकर शिवसेनेचे नेते सचिन चंदकोडकर आपले डाव्या पायाला ठेक्या पळवलेला वेताळ उर्फ दादा शेळके महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे. कर्जत अधिवेशनाचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात कात्रजला सराव करणारा अर्जुन पुरस्काराची मानकरी काकासाहेब पवार यांचा मट्टा तर मजबूत बांधण्याचा पैलवान माऊली कोकाटे हरभरा सराव करतो. वस्ताद गणेश रामराज यांचा मट्टा अशी कुस्ती 2 लाख रुपये यावरती सुरू झालेली आहे. अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज करण एरियामध्ये नाट्य होते आणि या कुस्तीवरती रवी ज्योतिराव बोराडे उपसरपंच व पहिल्या पंडित वसंत कोळेकर संचालक यांच्याकडून ताकदीची लढा अशी काटा कुस्ती महाराष्ट्राचे पैलवान महाराष्ट्राच्या पैलवानांसमोर लढत नाही. हा डाग पुसून काढला या मुलांनी. टाळ्या करा जरा दोघांसाठी पुन्हा एकदा. एक तगडी कुस्ती या खेळावरची सुरुवात. ही ओरिजिनल आणि काटा कुस्ती आणि 3000 लोक हे मैदान लाईव्ह बघतात आणि इतर कमीत कमी 10,000च्या आसपास लोक. आज कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली आहे. 4 वर्ष लागले पंडित भाऊला ही कुस्ती घेण्यासाठी. 4 वर्षानंतर तो योग आलेला आहे. किती वेळ फोन करावा लागला असेल, किती नावं लागावं लागलं असेल कुस्ती करा. पण आज खऱ्या अर्थानं दिवस आलेला आहे. 2 मिनिटं बोला. कर्जत ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने आमच्या कामगारांचा उत्सव संपन्न असताना 2 संस्थेचं आयोजन झालं. उद्या वेगवेगळे संस्थेचं आयोजन आहे. आज संचालक होते त्यानिमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झाला. ते ग्रामस्थांना ठिकाणी शुभेच्छा देते. कुस्ती चालू आहे. काल रघुनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं करंजेरे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा या कुस्तीच्या जंगी मैदानाच्या आखाड्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी उपस्थित मातापिता गेलो. खरं तर करंजेरे ग्रामस्थांच्या वतीनं आजचा यात्रेचा 4था दिवस. पहिल्या दिवशी देवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आचारसंहिता होती. त्यानंतर 2 दिवस बैलगाड्याच्या शर्यतीच्या मोठ्या थाटामाटात शर्यती संपन्न झाल्या. आज आखाड्याचा हा भव्य दिव्य असा हा जंगी मैदान या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि उद्या शेवटची बैलगाड्याच्या शर्यतीचा दिवस त्या ठिकाणी होणार आहे. खरोखर करंजेरे ग्रामस्थांचे मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यात्रा उत्सवासाठी कुस्तीचा आखाडा असेल, बैलगाडा शर्यती असतील, या माध्यमातून सर्व गावाचं एकरूपपण या ठिकाणी दिसत असतं आणि अशा पद्धतीचा हा मैदानी खेळ आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी या ठिकाणी करता. नक्की या कुस्तीचं मैदान हे पाहण्यासाठी या पंचप्रसिद्ध लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असतात आणि अशा पद्धतीचं या कुस्ती पैलवानांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर महाराष्ट्र केसरीला देखील लागेल असा ही सर्व संयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेले आहे. निश्चितच आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कुस्तीचा हा खेळ आपल्याला पाहायचा आहे, त्यामुळे आधीच या ठिकाणी मी बोलत नाही. हे उपस्थित सर्वांना आमच्या जैन परिवाराच्या वतीनं खेड तालुका सुखद बाजार समितीच्या वतीनं आमच्या समोर उपस्थित असलेले सन्माननीय युवा नेते सचिनदादा परवळ असतील, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिवसेना या सर्वांच्या वतीनं तालुक्याचे खेड तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आमचे मामा सन्माननीय बाबाजी रामचंद्र काळे यांच्या वतीनं या यात्रा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी आमदार वापरणारे धन्यवाद.
शाबास शाबास हो खड्यावर कुस्ती होती डाऊन आहे दादाच्या वरती डाऊन आहे चढावरती टाळ्या करा दोन्ही पोरांसाठी याला म्हणतात काटा कुस्ती मागायची विजेची मनोरंजनापूर्वी पिक्चर बनवलं बघायचे सोडून दे कृष्णा कुस्ती सोडायची आज मध्ये येतो येतो दादा सर डाऊन देणार खड्या अवस्थेनंतर त्या बाहेर गेलो डाऊन देणार ही महाराष्ट्राची दौलत आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे हे जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे वाढवलं पाहिजे फुलवलं पाहिजे महाराष्ट्रातली सोन्यासारखी मुलं आज करणविहिरीमध्ये लढताय खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ करणविहिरे सर्व देवीला पहिला पट्टीगाव पुणेचा आणि त्यांच्या समोर घडणारे असे हा धन्यवादास पात्र आहे आणि प्रकर्षणाला स्वर्गीय किशोरराव पुणेकरांची आठवण येते शेवटची कुस्ती चालू आहे लाईव्ह अनेक वेळा मैदान पाहिलं शेवटपर्यंत मैदानातून बाजूला हटणार आहे 3 महिन्यावर खात्याला खात्यावर पट्टीगावच्या मैदान सोडायचे काम करत होते आपल्यातून निघून गेले पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यात आहे हरवले परंतु कीर्ती रुपी उडावे त्यांची कीर्ती पाठीमागे राहिलेली आहे येणाऱ्या कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष आपल्या नंतर एक माणसं म्हणत राहतील किशोरराव कोळीकर कोणतरी होता पटील कोळीकर कोणतरी होते आणि त्यांनी हे मैदान टिकून घ्यायला सुरुवात केली इतिहासाचे साक्षीदार आहे इतिहास प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो कोणताही सरपंच उपसरपंच असेल त्याच्या काळात एखादं काम होतं माणसं म्हणतात आजच्या टप्प्याच्या काळामध्ये ही इमारत बांधली ही वास्तू बांधली हे काम झालं कशासाठी आजी दादा आपल्याकडे निघून गेले माणसं म्हणतात कामाचा माणूस गेला कागद गेला तर होईल तो होय आणि नाही तर नाही अशा अनेक मंडळी आपल्याकडे निघून गेली त्यातले किशोरराव एक आहेत परंतु त्यांच्या आठवणी या मैदान परंपरा त्यांच्या नावाने गेलेली आहे असं हे कुस्ती मैदान आज अगदी टप्प्याकडे वाटचाल करत आहे कुस्तीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पुण्याची कुस्ती असेल त्याचा इतिहास असेल सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत आलो आहे कारण एकच आहे आपला इतिहास फार समृद्ध आहे याच पुण्याच्या मातीमध्ये शिवप्रभूंचा जन्म आहे शंभूराजांचा जन्म आहे याच मातीमध्ये स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्याची याच मातीत आहे माझ्या सरकारचा पावली मागं सोडू नका मोदी बाहेर आले कुस्तीचा निकाल हा लागला परवा सुधारवडीला दादा शेतकरी शिक्षणाच्या कुस्तीला त्याच्या अगोदर कर्नाटकला सुद्धा आम्ही हात रुपया लावला कुस्ती सोडवणार नाही कारण ही महाराष्ट्राची दौलत आहे महाराष्ट्राची पोरा लोकांच्या नजरेत ठेवल्या आजपर्यंत बाहेरचे अनेक लढत होते